विधानसभा निवडणुकीचा चुकीचा डेटा पोस्ट केल्याप्रकरणी वादात अडकलेले विश्लेषक संजय कुमार यांच्या अडचणीत भर पडली आहे। महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। नाशिकमधील निवडणूक अधिकाऱ्यांनी संजय कुमार यांच्याबाबत तक्रार दिली। नाशिकच्या देवळाली मतदारसंघाबाबत संजय कुमार यांनी चुकीचा डेटा दिला होता। त्याशिवाय अनेक विधानसभा मतदारसंघाचा चुकीचा डेटा देत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। संजय कुमार यांच्या पोस्टमुळे मतचोरीबाबत विरोधकांच्या दाव्याला बळ मिळाले होते। संजय कुमार हे लोकनीती CSDS या संस्थेचे समन्वयक आहेत। CSDS ही संस्था निवडणूक डेटा आणि सामाजिक अभ्यास यासाठी ओळखली जाते। नाशिकच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाने X वरून संजय कुमार यांच्यावरील कारवाईची माहिती दिली। त्यात असं लिहिलंय की CSDS चे संजय कुमार यांनी 2024 चा लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेचे 126 देवळाली विधानसभा मतदारसंघातील मतदारांबाबत चुकीची माहिती पोस्ट केली। त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे। सर्व नागरिकांनी अचूक माहितीसाठी फक्त निवडणूक आयोगाची वेबसाईट पाहावी असं त्यांनी सांगितलं आहे।